आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचा इशारा दिलेला आहे, तर त्या सगळ्या संदर्भातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। एसटी कर्मचारी संघटना विविध मागण्यांसाठी आक्रमक। प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून बेमुदत आंदोलन। मुंबईतल्या परळ डेपोमध्ये सद्यस्थितीत प्रवाशांची ये-जा सुरू। मुंबई सेंट्रल वगळता इतर डेपोमध्ये आंदोलनाला अल्प प्रतिसाद आहे। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामधून जाणाऱ्या गाड्या बंद। 500 कर्मचारी संपावर। एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यानं प्रवाशांचे मोठे हाल। नागपुरातील गणेशपेठ बस आगारामधून सकाळपासून अनेक बसेस सुटल्या नाहीत। केवळ रात्री मुक्कामी असलेल्या बस सोडण्यात आल्या, तर बसेस बंद असल्यानंच कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल। अमरावती जिल्ह्यातील एसटी सेवा सुरळीत सुरू। एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीकडून आंदोलनाची घोषणा। मात्र अमरावतीत संप नाही, कर्मचारी केवळ धरणं आंदोलन करणार। अहमदनगरमधील श्रीरामपुरात लालपरीला ब्रेक। जिल्ह्यातील सर्व डेपो एसटी कामगारांचा संपात सहभाग, तर अंतिम इशारा देऊनही मागण्या मान्य न झाल्यानंच कामगारांचा हा संप। अकोल्यात एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलाय संप। आगारातून एकही बस सुटलेली नाही। विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं राज्यभर आंदोलन। नाशकात एसटी कर्मचाऱ्यांचा संप। नाशिक डेपोमधून सकाळपासून बस वाहतूक बंद। पगारवाढ, पेन्शनसह इतर मागण्यांसाठी आजपासून एसटी कर्मचाऱ्यांचं राज्यव्यापी संप।